शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुश्लोकी भागवत. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाण गचितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. वृत्तेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. चौथा स्कंद आपला सुरू आहे. चौथ्या स्कंदाची अवतरणिका. चतुर्थ स्कंद. स्वयंभो मनु कन्यका, झाल्या विश्ववंशावळिका, पंचमोध्यायनिका चतुर्थ स्कंदी तयाचा. प्रथमोध्यायनिका चतुर्थ स्कंदी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती, दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव, सतीचा अग्नी प्रवेश निवेदिला. चतुर्थोध्यायास वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्षवध. पंचमोध्यायी ब्रह्मादिक देवता कैलासी, प्रसन्न करीती शिवासी. ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन, नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्ष रक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश, युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास, विष्णुपदप्राप्ती द्वादशाशी. ध्रुववंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र, चतुर्दशी वेन विचित्र. जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण, राज्याभिषेक. पंचदशी छान, पृथ्वीशी स्तविता बंदीजन. षोडशोध्यायी पृथुकोप, पृथ्वीकृतस्तुती. सप्तदशोध्यायी कथाती, पृथ्वी दोहन. अष्टादशोध्यायाप्रती 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन, ते 20व्यात निरूपण. प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22.
तप परलोक गमन तेविशी महाराज पृथूचे. वंशविस्तार पृथूचा प्रचेताशी बोध रुद्राचा. 24वा अध्याय त्याचा पुरंजनोपाख्यान पंचविशी. पुरंजन गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली 26शी. चंडवेग धावला लढाईशी, 27वी कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला, अविज्ञातोपदेशे उद्धरला. कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे. प्रचेतास श्री विष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश, परमपद प्राप्ती तयास. 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. याप्रमाणे 4थ्या अध्यायाची ही अवतरणिका झाली, ज्यामध्ये 31 अध्याय आहेत. आपले 7 अध्याय झालेले आहेत. आज आपल्याला 8व्या अध्यायामध्ये प्रवेश करायचा आहे. श्रीराम जय राम. तत्पूर्वी एक छोटंसं भजन म्हणूया आपण, जे या आता जे अध्याय आहेत 5 अध्याय त्याची अनुरूप असं भजन आहे. ते म्हणूया जसं होईल तसं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नंदनंदनाय प्रभु नंदनंदनाय. नंदनंदनाय प्रभु नंदनंदनाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वारिका के नाथ प्रभु राधा वल्लभाय. द्वारिका के नाथ प्रभु राधा वल्लभाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नागनाथाय प्रभु नागनाथाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता आपण आज आषाढ वद्य पंचमी शके 1945 शुक्रवार, स्कंद 4 अध्याय 8. आता नवीन कथानक या अध्यायापासून सुरू होत आहे. ते म्हणजे ध्रुवाचं चरित्र जे आहे ते या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. या 4थ्या स्कंदामध्ये मागे मी जसं म्हटलं तसं जे आपले मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर 4 पुरुषार्थ जे प्रमुख आहेत, ज्याची प्राप्ती आपल्याला करायला पाहिजे, ते म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यामधला धर्म याचा भाग जो आहे तो दक्षाच्या यज्ञाचा भाग जो आहे तो मागच्या 7 अध्यायामध्ये आपण ऐकलेला आहे. त्याचा अर्थ आपल्या लक्षात घ्या. धर्म म्हणजे कुठलंही एक धार्मिक कार्य जेव्हा आपण करतो, काही चांगलं काम करतो, एखादी सेवा करतो, अगदी मुलांना शिकवण्याचं काम का असेना, शेतामधलं काम का असेना, कुठलंही असलं तरी त्यामध्ये ते करत असताना हे सगळे कर्म मी भगवंताला अर्पण करत आहे. त्यामुळे भगवंताची आठवण जी आहे त्या धर्म या पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी फार महत्त्वाचे आहे. दक्षाने यज्ञ केला, पण यज्ञ करत असताना त्यामागचा उद्देश जो भगवंताच्या प्राप्तीचा होता तो न ठेवता स्वतःचा अहंकार, स्वतःचं मोठेपण, स्वतःचा अधिकार हा जगाला दाखविण्यासाठी त्या यज्ञाचं प्रयोजन त्यांनी केलं. स्वतःचा अहंकार एवढा की त्यांचा प्रवेश त्या सगळ्या सभेमध्ये झाल्यानंतर ब्रह्मदेव आणि स्वतः भगवान शंकर हे उठून उभे राहिले नाही, ज्याचासुद्धा दक्षाला क्रोध आला. मग अशा दृष्टीने, अशा भावनेने, अशा मनाने केलेला कुठलंही धार्मिक कार्य असेल तर ते पुरुषार्थाकडे जाणार नाही, त्यामध्ये भगवंताची प्राप्ती नाही. हे सांगण्यासाठी मागचे 7 अध्याय आपण दक्षाचा सगळा कथानक पाहिला आहे. आज आपल्याला दुसरा पुरुषार्थ जो आहे म्हणजे तो अर्थ. अर्थ म्हणजे आपल्या दृष्टीने सोपा अर्थ म्हणजे त्याचा अर्थ म्हणजे पैसे मिळवणे, बस साधा साधा सगळ्यांना समजण्यासारखा. आता पैसे मिळवण्यासाठी आपण जे जे प्रयत्न करू त्यामधला आपला उद्देश पैसे मिळवणे, धनप्राप्ती. ते धन कसं आलं, कुठून आलं, कुठल्या मार्गाने आलं याकडे लक्ष न देता मला अधिकाधिक धर्मप्राप्ती, अर्थप्राप्ती व्हावी एवढाच उद्देश ठेवून ते कर्म केलं तर या अर्थ या पुरुषार्थाच्या करण्याने
आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. त्यामुळे अर्थ जरी असला तरी त्यामधला जो काही आपण पैसा मिळाला त्यामधला काही परमार्थासाठी खर्च केला पाहिजे. अनेक मंदिरं आहेत, मठ आहेत, अनेक ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी चांगलं कर्म ज्या ठिकाणी होतं त्यामध्ये माझं योगदान झालं पाहिजे. यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. आता या 5 अध्यायामध्ये म्हणजे स्कंद 4 अध्याय 8 5 अध्यायामध्ये ध्रुवाची कथा या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे ध्रुवाने पूर्ण तपस्या केली, तप केलं, एवढं कठोर असं तप केलं, ते सुद्धा 5व्या वर्षी केलं. आणि कशासाठी केलं तर अढळ पदाची प्राप्ती व्हावी म्हणून. आता ह्याला अर्थ म्हणतात, पण हा लौकिकातला अर्थ झाला अढळ पदाची प्राप्ती. त्यापेक्षा उद्देश असा पाहिजे होता की मला परमेश्वराची प्राप्ती व्हावी आणि म्हणून या अर्थपुरुषार्थ मी करीत आहे. ते न करता फक्त एक उद्देश की अढळ पदाची प्राप्ती. आणि पुढे या गोष्टीसाठी ध्रुवांनासुद्धा पश्चाताप झालेला आहे. हे आपण आता या कथानकात पाहणार आहोत. मागच्या वेळेस आपण जे पाहिलं म्हणजे स्कंद 4 अध्याय 7 ज्यामध्ये दक्षाच्या यज्ञाचा भाग आला, त्यामध्ये सगळं धर्माच्या प्राप्तीसाठी म्हणजे आणि धर्माच्या पुरुषार्थ प्राप्तीनंतर परमेश्वराची प्राप्ती हे सगळं वर्णन आपण पाहिलं. पण आता यामध्ये 5 श्लोकामध्ये अधर्माच्या वंशाचं वर्णन केलेलं आहे. भगवंताच्या छातीपासून धर्म उत्पन्न झाला आणि भगवंताच्या पाठीपासून अधर्म उत्पन्न झाला. म्हणजे धर्म असो किंवा अधर्म असो ही भगवंताचीच लेकरं आहेत. अधर्माने वागणारी आणि धर्माने वागणारी ही दोन्ही भगवंताचीच लेकरं आहेत. आणि एक योग्य मार्गावर आहेत आणि एक अयोग्य अशा मार्गावर आहेत, एवढाच त्यात फरक आहे. तर या 5 श्लोकामध्ये अधर्माच्या वंशाचं वर्णन केलेलं आहे. आता अधर्म म्हणजे काय? धर्माला जे मान्य नाही ते करणं म्हणजे अधर्म. ब्रह्मदेवाचे नैष्ठिक पुत्र होते. आपण पाहिलं 10 पुत्रांची नावंसुद्धा पाहिली. तसेच ब्रह्मदेवाचे ब्रह्मचारी पुत्र होते. ते सनकादिक ऋषी होते, नारद होते, ऋभू आहे, हंस आहे, अरुणी आहे, यती ब्राह्मण आहेत. या सगळ्यांना ब्रह्मदेवाने आता प्रजा उत्पत्ती करा असा आदेश दिला, पण त्यांनी तो स्वीकारला नाही. म्हणजे गृहस्थाश्रम स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांच्या वंशाचं वर्णन या ठिकाणी येणं शक्यच नाही. मग आता त्यांनी काय केलं तर आपल्या ब्रह्मदेवांचा अधर्म हा जो पुत्र आहे त्यालासुद्धा हीच आज्ञा केली. आता ज्या ठिकाणी ज्याचं नावच अधर्म आहे तर त्याने काय करावं? धर्माला जे संमत नाही ते करायला सुरुवात केली. सत्यम वद धर्मम चर असं आपण म्हणतो. उपनिषदातलंच हे वाक्य आहे. तर सत्यम वद, सत्याने वागा. सत्य जो आहे सत्यमेव जयते हे सुद्धा उपनिषदातलं वाक्य आहे, ऋचा आहे. तर सत्याच्या उलट असणारी मृषा म्हणजे असत्य, असत्य या कन्येशी अधर्माने लग्न केलं. आता हे सगळं रूपकात्मक आहे आणि सगळं अधर्माचाच वंश असल्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या त्याज्य आहेत त्या गोष्टींचं वर्णन आता या 5 श्लोकामध्ये आहे. अधर्माची पत्नी ही मृषा म्हणजे असत्य. आता अधर्म बाप आहे आणि मृषा म्हणजे असत्य ही आई आहे. मग आता त्यांची मुलं जी झाली त्या मुलांची नावंसुद्धा तशीच असली पाहिजेत. अधर्म आणि असत्याने प्राप्त झालेला मुलगा जो आहे त्याचं नाव दंभ आणि मुलगी जी आहे तिचं नाव आहे माया. माया स्त्री रूप आहे, दंभ हा पुरुष रूप आहे, पुरुषार्थी वचन आहे दंभ. आणि दंभ म्हणजे जे नाही ते दाखवणं, उगाच मोठेपणा दाखवणं. आणि माया म्हणजे जी नाही ती दाखवणं आणि तिच्यामध्ये लोकांना गुरफटून टाकणं. हे दंभ आणि माया ही 2 मुलं झाली. आता हे दोघे बहीण भाऊ आहेत दंभ आणि माया आणि अधर्माचाच वंश असल्यामुळे या दोघांनी लग्न केलं आणि त्यांच्यापासून जी उत्पत्ती झाली तिचं नाव म्हणजे लोभ आणि निकृती. निकृती म्हणजे लबाडी. जेव्हा दंभ आणि मायेचे पुत्र आहेत लोभ आणि निकृती म्हणजे लबाडी, तेव्हा आता त्यापासून काय उत्पन्न होणार तर पुन्हा क्रोध आणि हिंसा. म्हणजे हळूहळू आपण कसं रसातळाकडे जायला लागलो हेच आपल्याला अधर्माच्या वंशामधून दिसतं, क्रोध आणि हिंसा. आता ज्या ठिकाणी क्रोध आहे आणि त्या क्रोधाचा परिणाम म्हणून हिंसा आहे, क्रोध पुन्हा पुरुषार्थी आहे, हिंसा ही पुन्हा स्त्रीरूप आहे. त्यांच्यापासून मग उत्पन्न झाले ते कली आणि त्याची बहीण दुरुक्ती. कली म्हणजे कलह. आता जेव्हा कलह होतो तेव्हा त्याचा परिणाम काय होतो तर दुरुक्ती म्हणजे अपशब्द.
रेल्वेमधल्या प्रवासामध्ये एकदा प्रसंग आला. भांडण चालू होतं आणि ते भांडण मराठीमध्ये चालू होतं. त्यामधला एक म्हणतो, अरे मराठीत काय भांडतो म्हणे, मराठीमध्ये भांडण्याची काय मजा असते का म्हणे, हिंदीमध्ये भांड म्हणजे ते भांडण केल्यासारखं वाटतं. तर दुरुक्ती म्हणजे अपशब्द. म्हणजे आता त्या ठिकाणी कलह उत्पन्न झाला आणि कलहाची बहीण जी आहे ती दुरुक्ती म्हणजे अपशब्द, म्हणजे शिव्याशाप वगैरे सुरू झालं. म्हणून कलह आणि अपशब्द म्हणजे दुरुक्ती यांच्यापासून मग पुढे भय आणि मृत्यू अशा दोन गोष्टी झाल्या. परिणाम काय की एक तर जीवाला भय निर्माण झालं आणि दुसरीकडे मृत्यू हे त्याचा परिणामसुद्धा झाला. भय आणि मृत्यू. आता या दोघांच्या म्हणजे दोघे भाऊ बहीण त्यांचं पुन्हा लग्न झालं आणि त्यामधून निर्माण झाले ते यातना आणि निरय. निरय या शब्दाचा अर्थ नरक. म्हणून शेवटचं काय तर यातना आणि नरक जे जीवाला भोगावं लागतं. कशासाठी? ही सगळी सुरुवात कुठून झाली? अधर्मापासून. आणि म्हणून धर्माचं वागणं, धर्माप्रमाणे वागणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याविरुद्ध धर्माच्या नियमाच्या उलट जाऊन आपण कोणतीही गोष्ट केली तरी त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. आणि तो इतका की शेवटचा परिणाम म्हणजे नरक यातना. म्हणजे यातना आणि नरक हे दोघे बहीण भाऊ आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी 5 श्लोकांमध्ये अधर्माच्या वंशाचं वर्णन केलं आहे. आता जो आपल्याला दुसरा पुरुषार्थ पाहायचा तो म्हणजे अर्थ. आता या ठिकाणी अर्थाच्या बद्दलचं दिलेलं आहे. आता अर्थ म्हणजे आपल्या ध्रुवाचं सगळं वर्णन आहे. ध्रुवाचं चरित्र या ठिकाणी दिलेलं आहे. आता ध्रुवाच्या चरित्रामध्ये पहा की ध्रुव कोण असा प्रश्न केला तर प्रत्यक्ष भगवंत, त्यापासून झालेले स्वयंभुव मनु आणि शतरूपा, त्यांचे 2 मुलं आणि 3 कन्या, आकुती, प्रसूती, देवहूती, उत्तानपाद आणि प्रियव्रत. त्यापैकी प्रसूती जी आहे दक्षाच्या बरोबर तिचं लग्न झालं. प्रसूती आणि दक्ष आणि मग त्यांची मुलगी सती, जावई भगवान शंकर हे 4थ्या अध्यायामध्ये आलं. त्याचप्रमाणे देवहूतीचे पती कर्दम ऋषी, त्यांचे पुत्र, त्यांच्या 9 कन्या याचं आपण 3ऱ्या अध्यायामध्ये सगळं 3ऱ्या स्कंदामध्ये आपण सगळं पाहिलं. आता या ठिकाणी आपल्याला या ध्रुवाच्या वंशाचं वर्णन करायचं म्हणजे उत्तानपाद राजा याची कहाणी या ठिकाणी सांगितलेली आहे. जाये उत्तानपादस्य सुनीती सुरुचिस्तयो सुरुची ही प्रेयसी पत्युर्नेतरा यत्सुतो ध्रुवः. म्हणजे शतरूपा आणि स्वयंभू मनु, त्यापासून झालेलं उत्तानपादाच्या पत्नी 2, एकीचं नाव सुनीती आणि दुसरीचं नाव सुरुची. नावंसुद्धा पहा कशी आहेत. सुनीती म्हणजे नीतीने वागणारी, सुरुची म्हणजे जे चांगलं वाटेल ते करणारी. चमचमीत लागतं मग खाऊन घ्या भरपूर, हे जे आहे तो सुनीतीचा स्वभाव, सुनीतीचा गुण आपल्यामध्ये आहे. आणि सुनीती म्हणजे ज्या ठिकाणी नीती काय सांगते ते पाहून आपण त्याप्रमाणे नीती धर्माचं आचरण करणं, जे संतांनी आपल्याला करून दाखवलेलं आहे. संतांच्या चरित्रामध्ये हेच आपल्याला दिसतं. आणि दैत्यांचं चरित्र असेल तर त्यामध्ये सुरुची म्हणजे जे योग्य आहे का अयोग्य आहे पाहण्याची बुद्धी, हा विवेकसुद्धा ज्यांच्या ठिकाणी नाही, अविवेकाचे फळ ते दुःख, हे जे आहे त्याप्रमाणे वागणारे म्हणजे सुरुचीचे पुत्र. तर सुरुचीला जो पुत्र झाला त्याचं नाव उत्तम. आपण म्हणतो वा वा कांद्याची भजी, पाऊस पडतोय, खूपच छान. हे सगळं सुरुचीची बुद्धी आपल्यामध्ये आलेली आहे. आणि सुनीती जी आहे ती सांगते पावसाळ्यामध्ये कांदे खाऊ नका, हे आपल्या धर्माने सांगितलं आहे. चातुर्मास आहे त्यामुळे हे वर्ज्य आहे, ते आपण खायला नको, अशी बुद्धी जी आहे ती सुनीतीची बुद्धी. या उत्तानपाद आणि सुनीती आणि उत्तानपाद आणि सुरुची यांचे पुत्र जे आहेत ते ध्रुव सुनीतीचा मुलगा आणि सुरुचीचा मुलगा उत्तानपाद. आता ही कथा या ठिकाणी दिलेली आहे. तपसाराध्य पुरुषं तस्यैव अनुग्रहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं यदिच्छसि नृपासनम. एक घटना झाली. त्यामध्ये उत्तम जो आहे तो आपल्या वडिलांच्या म्हणजे उत्तानपादाच्या मांडीवर जाऊन बसण्याचा त्याला आनंद होता. तो मांडीवर जाऊन बसला आणि तोपर्यंत खेळत खेळत त्या ठिकाणी आलेला ध्रुव जो आहे त्यालासुद्धा हे दिसलं. आता माझा भाऊ वडिलांच्या मांडीवर जाऊन बसलेला आहे. सहजपणे साहजिकपणे लहान मुलाला जसं वाटतं तसं त्यालाही वाटलं आणि त्यानेसुद्धा जाऊन आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी हट्ट धरला आणि प्रयत्न केला आणि बसला पण
या ठिकाणी ज्या दोन पत्नी आहेत सुरुची आणि सुनीती, यापैकी सुरुची जी आहे ती नवऱ्याच्या उत्तानपादाच्या जवळ असल्यामुळे प्रत्येक घटनेमध्ये ती साक्षीदार आहे. आणि सुनीती, नीती कोणाला आवडत नाही म्हणून नीतीला दूर ठेवतो माणूस. आणि मग या ठिकाणचा उपभोग जो आहे या लौकिकामध्ये तो माणूस घेत असतो. म्हणजे अनिती बळे द्रव्य मिळवणं. तर तसं अनितीचं वागणं असल्यामुळे ते सुरुचीला आवडतं आणि नीतीचं वागणं आवडत नाही म्हणून त्या उत्तानपादाने या सुनीतीला दूर ठेवलं होतं. आपल्या राजवाड्यात न ठेवता तिच्यासाठी वेगळा महाल केला, तिची वेगळी व्यवस्था केली. आता हा जो ध्रुव आहे तो त्या ठिकाणी पळत पळत आला आणि त्याने वडिलांच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे पाहून ती सुरुची म्हणते, तपासाराध्य पुरुषम तस्य वेना. ती ती म्हणते, न वत्स नृपतेर्जिष्ण्यम भवानारोढ अर्हति न ग्रहितो मया यत्वं कुक्षावपी नृपात्मजः. ध्रुवा, तुला जर वडिलांच्या मांडीवर बसण्याचा तुला अधिकार पाहिजे तर तू माझ्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे होता. तपसाराध्य पुरुषम यस्यैवानुग्रहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं यदिच्छसी नृपासनम. यदिच्छसी नृपासनम म्हणजे राजाच्या सिंहासनावर बसण्याचा अधिकाराची जर तुला इच्छा असेल तर गर्भे त्वं साधयात्मानं, माझ्या गर्भामधून तू जन्म घे, म्हणजे माझ्या पोटी तू जन्म घे. सुरुची असं म्हणते, रागानेच म्हणते आहे, कारण तिला ही गोष्ट काही आवडलं नाही की आपल्या वडिलांच्या मांडीवर हा ध्रुवसुद्धा माझ्या मुलाप्रमाणे उत्तमाप्रमाणे जाऊन बसत आहे. म्हणून ती लगेच बोलायला सुरुवात केली. आता हे जर तुला करायचं असेल, माझ्या पोटी जन्म घ्यायचा असेल तर तू भगवंताची आराधना कर. आता या ठिकाणी धर्मसुद्धा आला आणि अधर्मसुद्धा आला. भगवंताची आराधना कर, भगवंताचं भजन कर, भगवंताला प्रसन्न करून घे आणि त्यातून तू भगवंताला माग की माझा जन्म सुरुचीच्या पोटी व्हावा. म्हणजे या ठिकाणी काय झालं की भगवंताची पूजा, आराधना या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, धर्माच्या बाजूने ज्या गोष्टी आहेत त्याचा सरळ या ठिकाणी अपमान झाला आहे, त्याची निंदा झालेली आहे. आणि याचं कारण हा सुरुचीच्या ठिकाणी असणारा अभिमान होता. आणि मग सिंहासनावर बसायचं असेल तर माझ्या पोटी तू जन्म घे, असे कथानक आपण अनेक आपल्या सगळ्या ग्रंथामधून पाहतो. मंथरा आणि कैकेयी हे जे दोन पात्र आहेत रामायणातले ते सुद्धा याच पद्धतीचे आहेत की रामाने वनवासातून परत जेव्हा राम आले तेव्हा आधी त्याने तिन्ही आपल्या आईंच्यापैकी पहिली भेट घेतली असेल तर ती कैकेयीची त्याने आधी भेट घेतली आहे. आता फक्त विचार करा, कैकेयी नसती आणि राम वनामध्ये गेले नसते तर रावण मारला गेला असता का? कुंभकर्ण मारला गेला असता का? किंवा त्राटिका मारली गेली असती का? तिचं नाक जे कापलं ते झालं असतं का? आणि ह्यातच राक्षसांचाच सगळा उद्धार केला, त्यांचाच नाश केला. पण दुसरीकडे शबरीचं जे आहे तिचा उद्धार करण्याचं सुद्धा जी घटना आहे ती सुद्धा या कैकेयीच्यामुळे झाली की नाही. आणि म्हणून पहिलं श्रेय त्याने रामाने पहिलं दर्शन घेतलं असेल तर ते कैकेयीचं घेतलेलं आहे. तसंच हे या ठिकाणी ध्रुवाच्या चरित्रामध्ये सुद्धा आपल्याला पुढे पाहायला मिळणार. आता मैत्रेय ऋषीने सांगतात की आता ही आई तर बोलली, सावत्र आहे सुरुची ध्रुवाची, आई बोलली, पण जसं एखाद्या ठिकाणी साप निघाला की आपण काठी घेऊन जातो आणि काठी घेऊन त्या सापाला मारण्याचा प्रयत्न करतो. आपला घाव त्या सापावर बसत नाही, पण साप जो आहे त्याला दिसत नाही पण ऐकू चांगलं येतं. त्याला जो काठीचा घाव आहे तो आवाज ऐकल्याबरोबर तो जसा फुटकार टाकतो आणि आपल्या अंगावर येतो. त्याप्रमाणे या सावत्र आईचे जे शब्द होते, कठोर शब्द होते, त्याचा ध्रुवाला अतिशय क्रोध आला. ध्रुव हा मुळामध्ये क्षत्रिय आहे आणि तो आपला अपमान झाला असा तो समजला आणि त्यामुळे त्या ठिकाणून रडत रडत तो आपल्या आईकडे म्हणजे सुनीतीकडे गेला. सुनीती माता आपल्या महालामध्ये बसली होती. हा प्रसंग दुसरीकडे होत होता, पण तो प्रसंग पाहणाऱ्यापैकी काही जण जे होते ते आजच्या भाषेमध्ये यांच्या पक्षाचे होते आणि यांच्या पक्षाचे असल्यामुळे इकडे राजीनामा दिला आणि इकडे शपथविधी झाला आणि हे सगळे गोष्ट जसं इकडून तिकडे सांगतात, मीडिया सांगते, तसं या ठिकाणी काही जण येऊन त्यांनी सुनीतीला ही गोष्ट सांगितली.
सुनीतीलासुद्धा या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आणि आपला मुलगा धावत पळत येत आहे आणि आपल्या मांडीवर बसून रडत आहे हे पाहिलं तिने. मग ती म्हणती, मा मंगलम तात परेषु मनस्था भुंक्ते जनो यत्पर दुःखस्तद. पुत्रा, तू दुसऱ्याचे वाईट चिंतू नकोस. सुनीती आणि सुरुची ही तुझी आईच आहे. तिच्याबद्दल मनामध्ये कुठलाही वाईट भाव मनामध्ये ठेवू नकोस, कारण दुसऱ्याबद्दल जो वाईट चिंतत असतो त्याला तेच दुःख प्राप्त होतं आणि तेच दुःख पुढे भोगावं लागतं आणि स्वतःच त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. म्हणून तिच्याबद्दल कधीहीच मनामध्ये वाईट भावना ठेवू नकोस. सुरुची म्हणते की तिच्याबद्दल असलेली द्वेषबुद्धी जी आहे ती तू सोडून दे. आणि सुनीती म्हणते, आराधया अधोक्षज पादपद्मम. मग काय करायचं? आराधया अधोक्षज पादपद्म. अधोक्षज भगवंताच्या पादपद्माची आराधना कर. कशासाठी? यदिच्छसे अध्यासनम उत्तमो यथा. वडिलांच्या मांडीवर बसणं यापेक्षाही उत्तम असं आसन तुला प्राप्त करायचं असेल, यदिच्छसे अध्यासनम उत्तमो यथा, त्याप्रमाणे तू आराधना कर. म्हणजे असं जर कोणाची करायची की भगवंताच्या चरणकमळाची आराधना कर. आता उत्तम हा जो भाऊ आहे, उत्तमाचा सुद्धा अर्थ या ठिकाणी आलेला आहे. उत्तम म्हणजे उत आणि तम म्हणजे मोठा अंधकार. संसार म्हणजे मोठा अंधकार आणि भगवंताची प्राप्ती म्हणजे सगळं प्रकाशमय, सगळं स्पष्ट दिसणं. माया काय आहे ते सुद्धा स्पष्टपणे ओळखणं ही भगवंताची कृपाच आहे. पण मायेमध्ये गुरफटणं हे मात्र जीवाची अवदशा आहे. सत्वगुणांचा स्वीकार करून ब्रह्मदेवाने सुद्धा असंच केलं होतं. मन आणि प्राण जिंकल्यावर मुनींना सुद्धा हेच श्रेष्ठ पद प्राप्त झालं होतं, अशी आई आपल्या मुलाला सांगते. आई कोणती? तर सुनीती. जी आई नीतिधर्माचं आचरण, नीतिधर्माचा अभ्यास करते, तीच आपल्या मुलांना नीती न्यायाचे धडे शिकवू शकते. पण मीच सिगरेट पीत असेल तर माझ्या मुलाने सिगरेट पिऊ नये अशी अपेक्षा करणारा बाप जो आहे तो अधर्मानेच वागणारा आहे. म्हणून अधर्माची प्रजा त्याच ठिकाणी निर्माण होते. त्यामुळे आता या ठिकाणी मैत्रेय सांगतात, मैत्रेय ऋषी आपल्याला सगळं वर्णन करून सांगत आहेत. आपल्याला म्हणजे विदुरांना सांगतात. कौरवांचा श्रेष्ठ असा सेनापती असलेले विदुरांना ते सांगतात की मैत्रेय उवाच एवं संजल्पितं मातुर करण्यार्था अगम वचः संनियम आत्मानं निश्चक्राम पितुः पुरात. आईचे बोलणे ध्रुवाने ऐकले आणि आपलं मन स्थिर केलं. त्याच्या लक्षात आलं की आई जे सांगते ते बरोबर आहे आपलं. सुरुची माता जी आहे तिच्याबद्दलचा राग आपण विनाकारण धरलेला आहे, पण तिने आपल्याला एका प्रकारे योग्यच मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे घटना तीच असते, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दोन माणसाचा वेगवेगळा असतो. हेच या ठिकाणी दाखवलेलं आहे की परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तू आता प्रयत्न कर, भगवंताची आराधना कर. हाच एक उत्तम मार्ग आहे आणि एकदा परमेश्वराची प्राप्ती झाली की मग तुला जे पाहिजे ते चांगलं आसन, आढळ आसन हे तुला प्राप्त होईल. आणि म्हणून त्या 5 वर्षाच्या ध्रुवाने आपलं घर तर महाल, आई वडील हे सगळ्यांचा त्याग केला आणि तो वनामध्ये जायला निघालेला आहे. आता इथपर्यंत या गोष्टी सगळ्या झाल्या. एक समर्थांचा अभंग आहे, तुम्हा संकटाचे वेळी काय झाकिते उमे डोळे. तुम्हा संकटाचे वेळे काय झाकिते उमे डोळे. माझ्या भक्तांवर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा माझं लक्ष त्या गोष्टीकडे असतं. तसं भगवंताचं लक्ष या ठिकाणी होतं की आता ध्रुव 5 वर्षाचा आहे, आता तो वनामध्ये जाणार आहे. आता आपले 5 नाही 15 वर्षाची मुलं जरी गावात कुठे गेले तरी ते परत येईपर्यंत आईबाप पाठ पाहत बसतं, येतो की नाही, नीट येतो की नाही, सुखरूप येतो की नाही. ही सगळी काळजी आता कलियुगामध्ये आपल्याला आहे. पण त्या काळात विचार करा आणि आजच्या दृष्टीने विचार करा. 5 वर्षाचा मुलगा घरातून गेला आहे की मग आता तो कुठे राहील, कुठे जेवेल, काय झोपेल, काय करेल, हे जसं आईबापाला काळजी असते तसं या ठिकाणी झालेलं आहे. तसं भगवंताला ती काळजी लागली. न मे भक्त प्रणश्यती. भक्ताची काळजी असल्यामुळे भगवंताने ताबडतोब नारदांच्या मनामध्ये हा भाव निर्माण केला की नारदा, अरे बघतोस काय, जाऊन त्या ध्रुवाला अडव. हे कळल्याबरोबर
स्वतः नारद महर्षी देवर्षी नारद हे त्या ठिकाणी प्रगट झाले ध्रुवाच्या मार्गामध्ये. म्हणजे याचा अर्थ असा की जोपर्यंत आपल्या मनामध्ये परमेश्वराच्या भेटीची तळमळ उत्पन्न होत नाही तोपर्यंत सन्मार्ग जो सन्मार्ग आपल्याला दाखवणार आहे ते सद्गुरू आपल्याकडे आकृष्ट होत नाही. जेव्हा माझ्यामध्ये तळमळ असेल तेव्हाच सद्गुरू माझ्याकडे लक्ष देतील, ते माझ्यासाठी धावून येतील. त्याप्रमाणे आतो निवर्तताम एष निर्बंधस्तव निष्फलः यतिष्यती भवान काले श्रेयसाम समुपस्थिते. आता नारदाने पाहिलं की हा 5 वर्षाचा मुलगा अरण्यामध्ये निघालेला आहे, भगवंताच्या प्राप्तीचा हा उद्देश आहे. त्रिकालज्ञ असल्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांना आधीच समजल्या आणि आता त्याला त्या वनामध्ये जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी नारद स्वतः प्रयत्न करत आहेत. आता नारदांचं जे काही वाक्य असतील ते खूप चांगले महत्त्वाचे आहे. अरे तू म्हणता तू आहेस किती म्हणे, 5 वर्षाचा आहेस. आता छोट्या एवढ्या 5 वर्षाच्या मुलाला मान आणि अपमान तो काय समजणार आहे की याला मान म्हणतात, याला अपमान म्हणतात, यामध्ये मला वाईट वाटलं पाहिजे, यामध्ये मला आनंद मिळाला पाहिजे. या गोष्टी तरी तुझ्या आत्तापर्यंतच्या 5 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुला समजलं तरी काय? माणसाच्या असंतोषाचे मुख्य कारण जे आहे ते मोह आहे आणि तो मोह ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी मोहामुळे पुन्हा अनर्थच घडत जातो. मनुष्याला आपल्या कर्मानुसार मान आणि अपमान प्राप्त होतो. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. ज्या ज्या घटना घडत असतात जीवनामध्ये त्या सुखाच्या असो किंवा दुःखाच्या असो, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला सम्यक दृष्टिकोन असला पाहिजे की ज्यामुळे माझ्या चित्तावर कोणताही परिणाम होणार नाही. स्थिरवतील, स्थितधीर असे शब्द गीतेमध्ये वापरलेले आहेत. तर आता ते सांगतात की तू तुझा व्यर्थ हट्ट आहे, तो हट्ट आता तू सोडून दे. तू आता घरी परत जा आणि मोठा झाल्यावर जेव्हा तुला परमार्थ साधनेची वेळ होईल, जसं आपण म्हणतो की आत्तापासूनच कुठे धर्म या अध्यात्माच्या मागे लागता, रिटायर झाल्यावर पाहू असं जेव्हा म्हणतो तेव्हा रिटायर झाल्यावर पाहू म्हणताना मग 1 तास बसता येत नाही, मांडी घालून बसता येत नाही, मग या सगळ्या कटकटी सुरू होतात. त्यापेक्षा प्रभाते मनी रामचिंतीत जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. आणि म्हणून ही सुरुवात लहानपणापासून बालवयात केली पाहिजे आणि बालवयातही उत्तम उदाहरण आपल्यापुढे ध्रुव आणि प्रल्हाद यांचं आहे. पदम त्रिभुवनोत्कृष्ट जिगीषो साधू वर्तमय, ब्रूह्यस्मात् पितृभिर्ब्रह्मन् अन्यैरप्यन् विधिष्ठितम्, नूनं भगवान् भगवतो योऽङ्गजः परमेष्ठिनः, वितुदन्न तटे ते वीणाम हितार्थम जगतो अर्कवत. की त्या नारदांच्याकडे पाहून ध्रुव जे आहे ते आता आपली व्यथा सांगत आहेत की मला तर परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायचीच आहे. तुम्ही काय म्हणता ते काही माझ्या लक्षात येत नाही, पण ती प्राप्ती कशी होईल हा मार्गसुद्धा मला माहीत नाही. आणि आपण तर त्रैलोक्यामध्ये सगळीकडे आपला संचार असतो आणि मला त्रैलोक्यातील श्रेष्ठ अशा पदावर आरूढ व्हायची इच्छा आहे. म्हणून त्या प्राप्तीसाठी त्यासाठी मी काय साधना केली पाहिजे हे आपण मला सांगावं. आणि आपण ब्रह्मदेवाचे पुत्र आहात. आता 5 वर्षाच्या मुलाला हे सुद्धा ज्ञान आहे. हे कशामुळे? तर त्या सुनीतीने सांगितलेल्या नीतीच्या कथेमुळे. सुनीतीने सांगितलेलं धर्माचं आख्यान जे काही लहान मुलावर आपण संस्कार घालतो ते संस्कार त्याच्या आचरणातून त्याच्या बोलण्यातून व्यक्त होत असतात. आपण ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत आणि जगाच्या कल्याणासाठी हे ब्रह्मदेवाने दिलेली जी वीणा आहे, भगवंताने दिलेली ही वीणा घेऊन आपण सूर्य जसा सगळीकडे फिरत असतो, त्याचा संचार असतो त्रैलोक्यात, तसा आपण संचार करीत असतात. आता ते म्हणतात की नारदा संतांची भेट झाली ध्रुवाच्या मनामध्ये, तर आता तुमची भेट झाली, संतांची भेट झाली, याचाच अर्थ आता भगवंताची भेट होण्याची वेळ आता माझ्यासाठी जवळ आलेली आहे. त्यामुळे याच्या मनातला पक्का निर्धार पाहिला आणि तो निर्धार पाहून नारद मात्र प्रसन्न झाले. नारदाने आता
नारद विचार करू लागले, आत्ता पण आपण खूप प्रयत्न केला, पण यांनी काही आपला मार्ग सोडला नाही. भगवंताच्या प्राप्तीचा हट्ट जो आहे तो मात्र हा काही सोडायला तयार नाही. आता नारद पुन्हा दुसरा पॉईंट पुढे करतात. नारद म्हणतात की तुझ्या मातेने जो सांगितलेला मार्ग आहे तो परमकल्याणाचा मार्ग आहे. एकाग्रतेने भगवंताचे भजन केले तर तोच भगवंत आपल्याला प्राप्त होऊ शकतो. मग त्यासाठी सांगतात, धर्मार्थ काम मोक्षाख्यम य इच्छेच श्रेय आत्मनः. म्हणजे आत्म्याचं श्रेय आणि प्रेय दोन गोष्टी. तर श्रेय जे आहे आत्म्यासाठी काय आहे तर भगवंताची प्राप्ती, आणि त्यासाठी मार्ग कोणते आहे तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. आणि हे जर तुला प्राप्त करायचे असतील तर त्यासाठी जो इलाज आहे, जो काही मार्ग आहे तो म्हणजे एकमेव हरेस्तत्र कारणम पादसेवनम. त्याचं एकमेव कारण की त्याचं एकमेव साधन जे आहे ते म्हणजे प्रभूच्या त्या भगवंताच्या चरणाचं पादसेवन किंवा त्यांचे सेवा करणं. त्यामधूनच हा अधिकार तुला प्राप्त होऊ शकतो. आणि मग ते समजावून सांगतात, आता तू एक काम कर, तत्तात गच्छ भद्रंते. तत्तात गच्छ भद्रंते. भद्र म्हणजे त्याला म्हणतात जे कल्याणकारी, कल्याण चांगलं जे आहे. तो म्हणतो तुझ्यासारखा चांगला मुलगा आहे तर तू आता एकच कर, तत् गच्छ म्हणजे त्या ठिकाणी तू जा. कुठे तर यमुनास्तटम शुचिही. अत्यंत पवित्र असलेल्या यमुना नदीच्या तटावर तू जा. पुण्यम मधुवनम यत्र सान्निध्यम नित्यदा हरे. नित्य हरीचं ज्या ठिकाणी वास असतो, निवास असतो, त्या ठिकाणी तू जा. आणि ते पुण्यक्षेत्र म्हणजे मधुवन आहे जे यमुनेच्या तटावर आहे. तिथे तू जा. या यमुनेच्या तटावर मधुवनामध्ये आमचे दत्तावतारी इंदोरचे नाना महाराज तराणेकर हे त्या ठिकाणी गेले. आणि त्यांची एक इच्छा होती फार की त्या ठिकाणी गेल्यानंतर मला ती रासक्रीडा पाहायला मिळाली पाहिजे आणि मला भगवंताचं, कृष्णाचं दर्शन झालं पाहिजे. तेव्हा स्वतः भगवंत त्या ठिकाणी म्हणतात, नाना महाराज जसे त्या उज्जैनचे आपले इंदोरचे होते म्हणजे हिंदी भाषेमधले, तेव्हा ते भगवंत म्हणतात, पंडितजी यहाँ भी आप आ गए. पंडितजी म्हटल्याबरोबर नाना महाराजांनी भगवंताचे चरण पकडले की आता मला आपलं दर्शन झालं तर माझी हीच इच्छा आहे की आपण मला ही सगळी रासलीला जी आहे ती प्रत्यक्ष दाखवावी. भगवंतानी त्यांना रासलीला प्रत्यक्ष दाखवलेली आहे. म्हणजे भक्तासाठी भगवंत कुठल्याही स्तरावर जाऊन त्याची इच्छा पूर्ण करतो. म्हणून पुण्यम मधुवनम यत्र सान्निध्यम नित्यदा हरे. की ज्या ठिकाणी मधुवनामध्ये नित्य सान्निध्य भगवंताचं असतं त्या ठिकाणी तू जा आणि हे सगळं अनुष्ठान कर, तर तुझे कल्याण असं ते नारद सांगतात. आणि तू यमुना तटावर मधुवनामध्ये क्षेत्रामध्ये जा. आता तिथं जाऊन काय करायचं हा पुन्हा प्रश्न आहे. 5च वर्षाचा मुलगा असल्यामुळे त्याला 100 प्रश्न आहेत. मी काय करू ते सांगा. मग ते सांगतात, प्राणायामेन त्रिवृत्ता प्राणेंद्रिय मनोमलम शनैर्विदस्य अविध्यायेन मनसा गुरुम. प्राणायामेन त्रिवृत्ता. प्राणायाम आपण माहिती आहे, आता पण रामदेवाच्यामुळे खूप गोष्टी आपल्याला समजल्या. पूरक, कुंभक, रेचक. श्वास आत घेणे, काही वेळ तो आत ठेवणे आणि नंतर तो बाहेर सोडणे. पूरक, कुंभक आणि रेचक. अशा प्रकारे प्राणायाम केल्याने हळूहळू माणसाचं प्राण, मन आणि इंद्रिय हे आपल्या ताब्यात येतात. आणि त्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते जर आपण घालवले या सगळ्या प्राणायामाच्या अभ्यासाने, तर मनाने भगवंताचे ध्यान केलं म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या. प्राणायामसुद्धा आहे, त्रिव्रता म्हणले. प्राणायामेन त्रिव्रता म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी पूरक, कुंभक आणि रेचक. यासाठी आपण जसं करत गेलो आणि भगवंताचं ध्यान मनामध्ये जर आपण चिंतन करत गेलो तर काय होतं तर भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन आपल्याला आपल्याच हृदयामध्ये होतं. हे सांगण्यासाठी या ठिकाणी श्लोक 45 ते 49 असे 5 श्लोक दिलेले आहेत भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन. आता ते स्वरूपाचे वर्णन काय आहे
ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. की भगवंताच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे. श्रीवत्सांकं घनश्यामं पुरुषं वनमालिनं शंखचक्रगदा पद्मैर अभिव्यक्त चतुर्भुजं किरीटनं कुंडलिनं केयूरवलयान्वितं कौस्तुभ आभरणग्रीवं पीतकौशेयवाससं. मस्तकावर किरीट आहे, कानात कुंडले आहेत, बाहूमध्ये केयूर आहेत, हातात कंकण शोभून दिसत आहेत, कौस्तुभमणीसुद्धा गळ्यामध्ये तो शोभून दिसत आहे, रेशमी पितांबर नेसलेला आहे, वक्षावर छातीवर श्रीवत्स चिन्हसुद्धा आहे, मेघाप्रमाणे श्यामवर्णसुद्धा आहे, गळ्यामध्ये वनमाळा आहे, शंख चक्र गदा पद्म ही चारी आयुधं घेऊन चतुर्भुज रूपामध्ये भगवंत आपल्या हृदयामध्ये तुला दर्शन देतील असं ते सांगतात. आणि मग सांगतात पुढे, पदभ्याम नखमणिश्रेण्या विलसदभ्याम समर्चतां हृत्पद्मकर्णिकाधिष्ण्यम आक्रम्यान मन्यवस्थितम. म्हणजे जे लोक प्रभूची मानसपूजा करतात, आता प्रत्यक्ष पूजा नाही घडली तर मानसपूजा केली, मानसपूजेने सुद्धा भगवंताला आपलंसं करता येतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मला आमच्या ब्रह्मानंद महाराजांचं लक्षात येतं. ब्रह्मानंद महाराज हे रोज मानसपूजा करायचे सकाळच्या वेळेस. आणि ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज हे आपल्या ठिकाणी होते, ब्रह्मानंद महाराज आपल्या ठिकाणी होते. आणि ते मानसपूजेच्या वेळेस मनाने एक चांगलं फूल घेऊन आपल्या सद्गुरूच्या चरणावर वाहायचे. आता ही मानसपूजा कित्येक वर्ष ते करायचे. आणि इकडे गोंदवल्यामध्ये जेव्हा भक्तमंडळी महाराजांना उठवण्यासाठी किंवा महाराजांच्या खोलीमध्ये गेली तेव्हा महाराज झोपलेले होते. थोड्या वेळाने महाराज उठले. महाराजांचं पांघरूण जेव्हा बाजूला केलं तेव्हा त्यांच्या पायाशी ते सुंदर फूल गुलाबाचं ते त्या ठिकाणी 2 फुलं दिसले. आता लोकांनी महाराजांना विचारलं की आम्ही तर आत्ताच पहिल्यांदा तिथे आलो, आत्ता पण इथे कोणी आले नाही, मग ही फुलं या ठिकाणी कुठून आली? तेव्हा महाराज म्हणतात, अरे तो माझा ब्रह्मानंद आहे ना, तो ही मानसपूजा रोज करीत असतो, त्याचाच हा परिणाम आहे. म्हणून जे लोक प्रभूची मानसपूजा करतात त्यांच्या अंतःकरणामध्ये हृदय कमलाच्या कर्णिकेवर, कर्णिका म्हणजे फुल जे आहे, फुलाच्या पाकळ्या आहेत आणि पाकळ्यांच्या मधोमध जो भाग असतो त्याला कर्णिका म्हणतात. कर्णिकेवर नखमणी मंडित मनोहर चरण म्हणजे भगवंताचे चरण त्यावर स्थापन करणे आणि विराजमान होतात किंवा खऱ्या अर्थाने मानसपूजा झाली तेव्हा. आणि मग ते सांगतात की आता प्राणायामाचं तुला सांगितलं, भगवंताचं ध्यान करण्याचं सांगितलं, आता मंत्र कुठला जपायचा हे सुद्धा मी तुला सांगतो. आणि हा मंत्र कसा आहे की जप्यश्च परमो गुह्यः श्रूयतां मे नृपात्मजः यम सप्तरात्रं प्रपठन पुमान् पश्यति खेचरान्. पुमान् पश्यति, पुमान म्हणजे माणूस, म्हणजे असं केल्याने मनुष्याला पश्यती दिसतं, खेचरान ख म्हणजे आकाश, खम हा धातू आहे, खम म्हणजे आकाश, खेचरान म्हणजे आकाशामध्ये संचार करणाऱ्या सिद्ध महापुरुषाचे दर्शन त्या साधकाला होईल जर त्यांनी या परमगुह्य मंत्राचा जप केला. आणि तो 7 रात्री जप केला म्हणजे त्याला यम सप्तरात्रम प्रपठन पुमान पश्यती खेचरान असं सुद्धा नारदाने सांगितलं. आता ते म्हणतात की तुला आता मी तो मंत्र सांगत आहे. म्हणजे एका दृष्टीने या ठिकाणी झालेला तो अनुग्रहच आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या 12 अक्षरी मंत्राचा जप तू करायचा. आणि देशकालाचा विचार करून बुद्धिमान माणसाने अनेक प्रकारचे पूजा साहित्य बरोबर ठेवून भगवंताची पूजा करावी. आता जंगलामध्ये 5 वर्षाचा हा मुलगा कुठे काय पूजा साहित्य काहीच माहीत नसल्यामुळे पुन्हा प्रश्न आला. आणि त्यावेळेस नारद सांगतात, सलिलै शुचिभिर्माल्यैर वन्यैर मूलफलादिभिः शस्तांकुरै शुकै आश्चर्येस तुलसी प्रियया प्रभुम. काय सांगतात की प्रभूचे पूजन करण्यासाठी पवित्र पाणी पाहिजे, फुलं पाहिजे,
फळं पाहिजे आणि वनातील जे कंदमुळं आहेत ते असले तर खूपच छान. आणि काही पूजेला काही मिळालं नाही तरी कोवळी पानं जी असतात ती कोणत्याही वनस्पतीचे असे ना, कारण भाव इथे महत्त्वाचा आहे. भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे, समर्थ सांगतात. मग वल्कलं आणि सगळ्यात प्रिय म्हणजे या सगळ्या 1000 गोष्टी असो किंवा नसो, पण एक गोष्ट असली पाहिजे जी भगवंताला प्रिय आहे, ती म्हणजे तुळशी. आणि हे घेऊन भगवंताला ती अर्पण करावी. आता हे तर मनानेच सुरू आहे. आता भगवंत जो आहे तो कसा पाहिजे? पाषाणाचा असेल, मूर्ती असेल तर फारच छान, आणि नसेल तर मग जे असेल ते, म्हणजे ज्या गोष्टी समोर आहेत त्यातच भगवंत आहे. सोपान काका सासवडला ज्यांची समाधी आहे, ज्ञानेश्वर महाराजांचे छोटे भाऊ, हे लहानपणापासून त्यांना एक नाद होता. ही सगळी भावंडं जेव्हा ऐकून तिकडे यात्रेमध्ये जायचे तेव्हा सोपान काका सकाळी उठून 2-4 दगडं गोळा करायचे, जंगलातली फुलं गोळा करायची आणि त्या फुलांनाच भगवंत त्या दगडामध्ये आहे असं समजून त्या दगडांचीच ते पूजा करायचे आणि जी फुलं गोळा केली ती फुलं त्यांना व्हायची. अशी आराधना सोपान काकांनी लहानपणापासून केलेली आहे. त्यामुळे मूर्ती नाही मिळाली ते चालेल, पण पृथ्वी आणि पाणी यामध्ये सुद्धा भगवंत आहेत असा भाव ठेवून पूजा करावी. आणि हे सगळं करत असताना महत्त्वाचं कसं, आपलं चित्त संयत पाहिजे, मननशील अंतःकरण पाहिजे, शांत भाव पाहिजे आणि मौन धारण केले पाहिजे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, मौन धारण करणं म्हणजे मुखाने रामनाम घेतलं तर ते मौनाचा भंग होत नाही, पण रामनामाच्या व्यतिरिक्त संसाराचं बोलणं झालं तर तो मात्र त्या नामाचा अपमान आहे आणि ते मौनाचं भंग आहे. म्हणून याखेरीज अवर्णनीय अशा आपल्या मायेच्या द्वारे इच्छेने अवतार घेऊन भगवंत जी जी मनोहर कार्य करतात त्या सगळ्या कार्याचं, भगवंताच्या लीलाचं चिंतनसुद्धा आपण केलं पाहिजे. आता पूजेचं विधान सांगितलं आणि मंत्रमूर्ती श्रीहरींना द्वादक्षर मंत्राने या सगळं अर्पण करायचं. म्हणजे हे अर्पण करत असताना नेहमी तो जप सुरू ठेवायचा. जसं काल आपण पाहिलं की त्या गणपतीला संकष्टी चतुर्थीनिमित्त अभिषेक करत असताना एक एक गणपती अथर्वशीर्ष आपण म्हणत आहोत आणि पळी घेऊन ते आपण पाणी मस्तकावर ते अर्पण करायचं. तसंच पूजा केली पाहिजे. आणि मग असं जर केलं तर भक्ताच्या इच्छेप्रमाणे धर्म, अर्थ आणि काम, मोक्ष या सगळ्या कल्याणप्रद वस्तू भगवंत आपल्याला देतात. एवं कायेन मनसा वचसा च मनोगतान परिचर्यमाणो भगवान भक्तिमत परिचर्या. आणि मग पुढे सांगतात, नारदाने असा उपदेश केला. आता ध्रुवाने सगळं ऐकून घेतलं. आता ध्रुवाने प्रत्यक्ष कृती करायला सुरुवात केली. त्या राजकुमार ध्रुवाने नारदांना प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि त्या ठिकाणून ते निघाले. भगवंताच्या चरणचिन्हाने अंकित असं भगवंताचं स्वरूप आपल्याला दिसावं या भावनेने ते त्या ठिकाणी निघाले. आता नारद तिथे आहेत. आता भगवंताचं दुसरं कार्य नारदांना जे करायचं होतं ते कार्य करण्यासाठी आता ते पुढे गेले. आता भगवंताच्या प्रेरणेने नारद जे आहेत ते उत्तानपादाच्या महालामध्ये प्रविष्ट झाले, प्रगट झाले. त्याने पाहिलं की उत्तानपाद आहे की तो आता त्या ठिकाणी अगदी शोकमग्न अशा अवस्थेत, मुख एकदम लान झालेलं आहे असा बसलेला आहे की राजन किं ध्यायसे दीर्घम मुखेन परिशिष्यता किं वा न रिष्यते कामो धर्मो वार्थेन संयुतः. धर्म, अर्थ, काम ह्या पुरुषार्थाच्या प्राप्तीमध्ये काही कमतरता झाली म्हणून तुला इतकं वाईट वाटतं का नाही? तू असा इकडे खिन्न मनाने का बसलेला आहेस? तेव्हा उत्तानपाद राजा म्हणतो की मी फार अधम आहे. स्त्री लंपट झाल्यामुळे, तिच्या विचाराने, तिच्या प्रेमामुळे मी माझ्या 5 वर्षाच्या मुलाला घरातून बाहेर हाकलून दिलं आणि त्यापूर्वी त्याची आई म्हणजे माझी पत्नी सुनीती आणि तो ध्रुव या दोघांना मी माझ्यापासून वेगळं ठेवलं. म्हणून 5 वर्ष सह मात्रा महान कवीही, म्हणजे या 5 वर्षाच्या मुलाला मी वेगळं ठेवलं. मग आता ते म्हणतात की मी पत्नीचा गुलाम झालेला आहे म्हणून माझा दुष्टपणा पहा किती आहे. तो माझ्या मांडीवर बसत होता पण मी त्याला बसू दिले नाही. तेव्हा नारद म्हणतात, मा शुच स्वतनयम देवगुप्तम विशांपते तत्प्रभावम अविज्ञाय प्रावृंगते
यद्यशो जगत. नारद म्हणतात, अरे त्या मुलाची तू अजिबात काळजी करू नको. मा शुचः, काही काळजी करू नको. दोनदा सांगतात की त्याचे रक्षण करते प्रत्यक्ष भगवंत आहेत. आणि त्या मुलाची प्रभाव जो आहे किंवा भगवंताची त्याच्यावर होणारी कृपा जी आहे ती अशी आहे की जगभर त्याचे यश जे आहे ते सगळीकडे पसरणार आहे. लोकपालांनाही अशक्य असणारे काम तुझा मुलगा करेल आणि लवकरच तो तुझ्याकडे परत येईल. तू आता काहीच काळजी करू नको. असं म्हणल्यानंतर या ठिकाणी उत्तानपाद राजाला सुद्धा खूप धीर आला आणि तो आणि त्याच्या दोन्ही पत्नी अगदी ते आता मुलाची प्रतीक्षा करत बसलेले आहेत. आता दुसरीकडे ध्रुव जो निघालेला होता तो त्या मधुवनामध्ये गेला, यमुना तटावर गेला, कालिंदीमध्ये 3 वेळ स्नान करून त्याने आपल्या जपाला सुरुवात केली. पहिल्या रात्री त्या पहिल्या महिन्यामध्ये त्रिरात्रांते कपित्थ बदराशन आत्मवृत्त्यनुसारेण मासम निन्येच यन हरिम. बोराची फळं आणि कवठ ही जी सगळे फळं होते ती खाऊन 1 महिना त्याने काढला. 3 दिवसानंतर फक्त खायचं, आपल्यासारखं नाही. एकादशी आता 2 दिवसांनी म्हणून आजपासूनच घरामध्ये सगळं आणून ठेवायला सुरुवात झाली. आणि एकादशीच्या दिवशी 25 गोष्टी नसल्या आणि 24 असल्या तरी पण संताप. ध्रुवाने 3 दिवसानंतर हे बोरं आणि फळं खाल्ली. आता जंगलामध्ये आहेत, कितीतरी कवठं असतील, कितीतरी बोरं असतील, म्हणून रोज खाऊ असं नाही. कारण मुख्य उद्देश जो आहे तो भगवंताच्या प्राप्तीचा आहे. असा 1 महिना गेला. दुसऱ्या महिन्यामध्ये मात्र आता 3 दिवसाच्या ऐवजी 6 दिवसानंतर तृण गवत जे आहे, वाळलेलं गवत जे आहे, वाळलेली झाडाची पानं आहेत ती खायला सुरुवात केली. ती सुद्धा एकदाच 6 दिवसांनी. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 हनी, 9 दिवसानंतर हनी म्हणजे पाणी प्यायला सुरुवात केली. त्यानंतर चौथ्या महिन्यामध्ये आता हे सगळं सोडलं. आता 12 दिवसानंतर एकदाच फक्त वायुभक्षण म्हणजे वायू आतमध्ये घेणं, श्वास आत घेणं. वायुभक्षोजित श्वासो ध्यायन देवम आधारयत. अशा प्रकारे ध्रुवाची तपश्चर्या सुरू झाली. 10 मिनिटात संपेल आपलं. पंचमे मास्यनो प्राप्ते जितश्वासो नृपात्मजः ध्यायन ब्रह्मपदैकेन तस्थौ साणूर इवाचलः. 5वा महिना लागल्यावर ध्रुवाने आता आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवलेलं आहे आणि परब्रह्माचं चिंतन सुरू आहे. एका पायावर तो खांबाप्रमाणे निश्चल असा उभा सुद्धा आहे. आता हे होत असताना, कारण आता हा 5वा महिना होता, त्याने आता एकदाच श्वास घेतला, महिन्यातून एकदा श्वास आत घेतला, तो आतच कोंडून ठेवला, तो पुन्हा बाहेर सोडला नाही. आणि यामुळे झालं काय, सगळ्या चराचर सृष्टीमध्ये ज्या काही सजीव वनस्पती, सजीव माणसं, जे काही जीव असतील त्यांना आता श्वास घेणं कठीण झालं. आणि त्यामुळे ही सगळी मंडळी एकत्र येऊन भगवंताकडे लगेच गेली. नैव विदामो भगवन प्राणरोधम, की आमचा प्राणवायू जो आहे तो आम्हाला आता श्वास का घेता येत नाही याचं कारण आम्हाला माहीत नाही, म्हणून भगवंताकडे सांगायला गेले. असा अनुभव आम्हाला तर आत्तापर्यंत कधी आला नाही. पण आपण शरणागताचे रक्षण करणारे आहात. प्राप्ता वयम त्वाम शरणम शरण्यम, म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आता यातून आम्हाला तुम्ही सोडवा. तेव्हा भगवान म्हणतात की देवांनो, तुम्ही भिवू नका. ध्रुवाने आपले चित्त माझ्यामध्ये विलीन केलेलं आहे. दुसऱ्या स्कंदामध्ये जे विराटाचं स्वरूप सांगितलेलं आहे त्या विराटाचं ध्यान करत असताना, अनुष्ठान करत असताना 5 महिन्यामध्ये यांनी आपला पूर्ण जीव जो आहे तो विश्वात्म्यामध्ये विलीन केलेला आहे. आणि त्यामुळे प्राणरोधाने तुमचा श्वास थांबलेला आहे. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही आपापल्या देवलोकामध्ये जा आणि या बालकाला मी या तपापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन, असं भगवंताने आश्वासन दिलं. आणि त्या आश्वासनानंतर देव आपापल्या लोकांमध्ये निघून गेले. या ठिकाणी हा अध्याय संपतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंदे ध्रुवचरित्रे 8मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर पुढच्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी ध्रुवाची तपश्चर्या पूर्ण झाली, वर मिळाला आणि ध्रुव आता परत आपल्या घरी यायला निघणार आहेत. हा भाग उद्या आपण पाहणार आहोत. 1 मिनिट.
जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता। श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता। आरती करी तुझ भगवंता। वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ। आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ। महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता। आरती करी तुझ भगवंता। येथे रासांचे वाणी, सार्थक हरिगुण गावोनी। शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी। सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता। आरती करी तुझ भगवंता। गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त। निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ। श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता। आरती करी तुझ भगवंता। अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा। मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा। जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कलीचा रवी अंतरीचा तमहर्ता। आरती करी तुझ भगवंता। ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण। अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण। त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा। आरती करी तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ।